भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरचे कार्यालयीन सचिव केंद्रीय शिक्षक तथा धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक साना भालेराव यांचा 69वा वाढदिवस समता सैनिक दल नांदेडच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। साना भालेराव यांनी गेल्या 42 वर्षांपासून भारतीय बौद्ध महासभेत संघटक, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक आदी पदे भूषवून बौद्ध धम्म प्रचार प्रसाराचे कार्य केले आहे। समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुरेश गजभारे यांच्या अध्यक्षतेखाली भीमघाट परिसरातील नालंदा बुद्ध विहार येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कॅप्टन आनंद जोंधळे, सैनिक केशवराव वाघमारे, सैनिक शेषेराव वाघमारे, नवघडे रविकांत, संघटक सुभाष लोखंडे, नालंदा विहाराचे व्यवस्थापक शंकर तारू, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। मी सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष। सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा चॅनलचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आभार मानतो, कारण आज आमचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय साना भालेराव सर की ज्याने पूर्ण आयुष्य आपलं भारतीय बौद्ध महासभेवर टाकलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस आम्ही करावं हे आम्हाला वाटलं होतं, म्हणून हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता। यांच्या खरं सांगायचं म्हणजे आम्हाला काल संध्याकाळीच यांचं कळालं की यांचा वाढदिवस आज आहे म्हणून, नाही तर आम्हाला बरेच काही कार्यक्रम ठेवायचे होते यांच्या वाढदिवसाच्या दिवशी। म्हणून काही का होईना आज थोड्या प्रमाणामध्ये का होईना पण छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आमचे आदरणीय साना भालेराव सर यांचं जर कार्य सांगायचं म्हणलं तर खूप आहे। हे जवळपास धर्माबाद येथे शिक्षक माझे आणि त्यांचे जवळपास 90-92 पासून त्यांची ओळख आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ते सतत दिवस रात्र भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य ते जीवन त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि ते कुठेही कोणताही कार्यक्रम असो, रात्र राहो बेरात्र राहो, कोणत्याही कार्याला ते कधी ना म्हणत नाही, कुणाचे तर सुख राहो कुणाचे दुःख राहो, ते त्यांनी जेव्हा त्यांना कुणी आवाज दिलं तर एका हाकेला ते येतात आणि आपला संपूर्ण जे काय धार्मिक कार्यक्रम आहे ते आटोपून टाकतात आणि त्यांच्याकडे जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर कधीही म्हणजे असं नरवसपणा दिसत नाही। त्यांचा चेहरा नेहमी तेज राहतो आणि असा चेहरा त्यांचा नेहमी तेज राहावा आणि त्यांनी संपूर्ण जवळपास आतापर्यंत जे कार्य केलंय त्याचं कार्याची पावती म्हणून त्यांनी 100 वर्ष पूर्ण गाठावं अशी आमच्याकडून अपेक्षा आणि भगवंताची प्रार्थना करतो। जय भीम, जय बुद्ध। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी पंचांग प्रणाम करतो। मी साना भालेराव, केंद्रीय शिक्षक आणि कार्यालयीन सचिव। आज समता सैनिक दलाच्या वतीनं नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी माझा वाढदिवस होत आहे, त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे। आदरणीय सुरेशजी गजभारे साहेबांचा मला फोन आला की सर तुमचा आज वाढदिवस आहे, हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याने आणि ठीक 12 वाजता तुम्हाला नालंदा बुद्ध विहारला यायचं आहे। आपला या ठिकाणी आम्ही म्हणजे वाढदिवस साजरा करू इच्छितो। मला एवढा आनंद झाला या गोष्टीचा की आपली माणसं आहेत आणि जिव्हाळ्याची माणसं आहेत आणि याच्यामुळे भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळते। माणसं सुख दुःख सगळं काही विसरतात, परंतु जेव्हा आनंदाच्या जेव्हा गोष्टी असतात तेव्हा सगळेच्या सगळे एकत्र येतात, त्याचा मला खूप आनंद वाटतो, हुरूप वाटते। मी 42 वर्षापासून या भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतो। मी इमाने इतबारे माणसं पेरण्याचं काम केलं आणि ती माणसं उगवली। खरं म्हणजे इथं पण मी नवीनच आहे, परंतु आमचे हे दोन्ही माझ्या बाजूला जे उभे राहिलेले आदरणीय सुरेशजी गजभारे आणि आदरणीय आनंदरावजी जोंधळे साहेब हे माझ्या अतिशय परिचयाचे। जेव्हापासून पहिलेपासून हे मला अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारची वागणूक देतात, चांगल्या प्रकारचा मानपान देतात। इथे आदरणीय केशवरावजी आमचे वाघमारे यांनी एक मस्तपैकी एक छान तयार केलेला आहे, तयार केलेली आहे। सगळ्यांनी आदरणीय लोखंडे साहेबाचा सकाळीच फोन आला, सुभाषजी लोखंडेचा, की पहिला फोन त्यांचा शुभेच्छेचा आणि या लॉर्ड बुद्धावर तुम्ही टाकलात तेव्हापासून सगळा एवढा वर्षा म्हणजे 12 वाजेपर्यंत साहेब मला फोन आले आणि मी भारावून गेलो की मला खूप खूप आनंद झाला। मला असंच काम करण्याची प्रेरणा नेहमी राहो।
समाजामध्ये जाण्याची, धम्माचं काम करण्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घराणं आहे, राजगृहावर माझी नेहमीच श्रद्धा राहील. मी आदरणीय मीराताई आंबेडकरांनी एक आश्वासन दिलं होतं का भाषणामध्ये, त्या होत्या उपस्थित. मी मरेपर्यंत भारतीय बौद्ध महासभेमध्ये मी काम करणार, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. आपल्या तुम्ही सर्वांनी आदरणीय वाघमारे साहेब, निवडंगे साहेब, आपल्या नवगडे साहेब, आदरणीय तारूजी, इथे उपस्थित असलेले लोखंडे, 2 गजभारे साहेब, आणि आता लॉर्ड बुद्धाचे तर हे आता मेनच माणसं होतं हे आदरणीय गच्चे साहेब. आपण खूप माझ्यावर प्रेम केलात, सन्मान केलात माझा. मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि मी नेहमीच या धम्मकार्यामध्ये सक्रिय राहील. आपली प्रेरणा माझ्या पाठीशी असेल. नमो बुद्धाय. जय भीम.